महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून स्टेनोग्राफर पदाच्या भरत्या शासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला असून उमेदवार विद्यार्थ्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली आहे। शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरले असून मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार सुरेश भोळे यांची भेट घेतली असून 5 ते 6 वर्षापासून क्लासेस लावून स्टेनोग्राफरचे प्रशिक्षण घेतले। आता भरती होईल ही अपेक्षा असताना ऐनवेळी शासनाने भरती न करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। शासन भरती रद्दच्या राज्याच्या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्याबरोबरच राज्यभरातील लाखो स्टेनोग्राफर यांनी प्रशिक्षण घेतले असून उमेदवारांचे भविष्य मात्र अंधारात आहे। शासनाने स्टेनोग्राफर भरतीचा निर्णय रद्दबाबत हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा पुढच्या काळात रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे। ठिकाणी स्टेनोग्राफी भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय, काय सांगते? हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे। विद्यार्थ्यांच्या अहिताचा निर्णय हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितामध्ये घ्यायला हवा व तो त्यांनी निर्णय घेतलाय तो निर्णय बदलून ते भरती पूर्णपणे सुरळीतपणे चालू करण्यात यावी। तुम्हाला कसं कळालं नेमकं ही भरती प्रक्रिया रद्द होती? आता मागे मंत्रिमंडळात जी बैठक झाली त्याच्यामधून आम्हाला कळालं, न्यूजपेपरमध्ये पण आलं होतं आणि विविध न्यूजमधून आम्हाला कळालं ते। वर्षानुवर्ष विद्यार्थी प्रॅक्टिस करत असतात या भरती प्रक्रियेची, मात्र आज कुठेतरी अभ्यास वाया गेला वाटतं तुम्हाला हे झाल्यामुळे? आता जर या जागा नाही आल्या तर ते नक्कीच वाटेल की आपला अभ्यास वाया गेलाय। नाव सांग। नाव ओम बोंडे। शॉर्ट हँड एक कला आहे आणि त्या कलेसाठी आम्ही 4 ते 5 वर्ष दिलेले, प्रत्येकी एक सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आम्ही 6 महिने इथे असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्यासाठी मेहनत केलेली आहे आणि ते सर्टिफिकेट मिळवल्यानंतर आम्ही कुठेतरी त्या एक्झामसाठी इलिजिबल असतो। आणि आज वेळेवर आल्यानंतर असं सांगितलं जातंय की आज तुम्ही ते पद रद्द करायचं म्हणताय, यासाठी आमचा पूर्णपणे नकार आहे। यासाठी तुम्ही एकदा परत प्रयत्न करावा आणि यावर पुन्हा विचार करावा असं आमची नम्र विनंती आहे। नम्रता चौधरी। या ठिकाणी जी भरती प्रक्रिया घेण्यात आली होती स्टेनोग्राफी पदाची, ते आता कुठेतरी रद्द करण्यात येण्याचा निर्णय शासनाने घेतला। आता लघुलेखक पदच नकोय। हो, ते 2022 साली ती भरती आली होती, त्यानंतर आता 2025 मध्ये येणार होती, पण ते आता 1 वर्ष उलटून आतापर्यंत ती भरती आलेली नाही। हो, आता मागील आठवड्यात जी कॅबिनेट बैठक झाली त्याच्यात आम्हाला असे कळाले की वृत्तपत्रांनुसार किंवा इतर माहितीनुसार असं कळाले की स्टेनोग्राफर हे पद कालबाह्य म्हणजे मृत करण्यात येणार आहे। तर ते तसे न करता त्यांनी ते पद कायमस्वरूपी ठेवावे व येणारी भरती लवकरात लवकर पार पाडावी। संदीप चौधरी। जी स्टेनोग्राफीची तुम्ही वर्षानुवर्ष या ठिकाणी प्रॅक्टिस करत होता, मात्र शासनाने एक प्रकारे आता लघुलेखक पदच नकोय, काय सांगशील? लघुलेखक पद हे असं आहे जे ना व्हायलाच पाहिजे। शासनाने ते कॅन्सल रद्द नको करायला हवं, कारण की आम्ही 4 ते 5 वर्षापासून ते प्रॅक्टिस करतोय, ते शिकतोय। जी नवीन भाषा आहे, नवीन आउटलाईन्स असतात ते शिकतोय आम्ही। ते शासनाने रद्द नको करायला हवी, ते कंटिन्यू ठेवायला पाहिजे। अन्याय झाला का? शासनाने अन्याय केला एक प्रकारे विद्यार्थ्यांना? हो, जर हे रद्द झाले ते लघुलेखन पद तर ते अन्यायच राहील। नाव सांग तुझं? तेजश्री बाबू।